नमस्कार, प्रियांकाज ब्लॉग मराठी या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत. आज आपण बाप्पासाठी जो प्रसाद पाहणार आहोत, तो प्रसाद आहे रसमलाई मोदक. तेही घरगुती अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपल्याला लागणार आहे पनीर. इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. आता मी पनीर किसून घेणार आहे. अशा प्रकारे छोटी किसणी घेतलेली आहे मी. याने मी किसून घेते आहे. तुम्ही मिक्सर जारमध्ये हे बारीक केलं पनीर तरीसुद्धा चालणार आहे. छोटे छोटे क्यूब्स करायचे पनीरचे आणि ते मिक्सर जारमध्ये फिरवून घ्यायचे. अशा प्रकारे सगळं पनीर मी किसून घेते आहे. जितकं बारीक किसता येईल तितकं बारीक किसायचं आपल्याला. त्यासाठी मी छोटी किसणी घेतलेली आहे. प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करणं टोटली फ्री आहे. आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व रेसिपीज कमी साहित्यामध्ये किंवा घरगुती साहित्यामध्ये चमचमीत आणि चविष्ट कशा तयार करायच्या ते बघायला मिळेल. आता इथे पनीर किसून झालेलं आहे. आता आपल्याला पनीर तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. याच्यामध्ये एक छोटा चमचा तूप घालून घेते आहे, साजूक तूप. इथे मी साजूक तूप घालून घेतलेलं आहे. हे फार गरम करायचं नाही आहे. याच्यामध्ये लगेचच आपण किसलेलं पनीर ॲड करतो आहे आणि हे पनीर तुपावर छान परतून घ्यायचं आहे. पनीर मॅश होईपर्यंत छान तुपावर परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मंद आहे. मंद आचेवरच हे आपल्याला तुपावर पनीर परतून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनटांमध्ये छान असं हे मॅश होतं. आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीला येतं हे. त्यामुळे हे छान असं मंद आचेवरच परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे कसं मॅश झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीचं हे होत आलं आहे. हे आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीचंच झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1/4 कप म्हणजेच पाव कप मिल्क पावडर ॲड केलेली आहे. आता हे एकत्र करून घेते. हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. एकजीव करून घेते हे. आणि याच्यामध्ये आपल्याला आता पिठी साखर घालायची आहे. आता इथे मी 2 ते 2.5 चमचे पिठी साखर घालून घेते आहे. याच्यापेक्षा जास्त घालणार नाही कारण मग ते खूप गोड होतं आणि खूप गोड होऊनसुद्धा हे मेल्ट पण लवकर होतं. त्याच्यामुळे 2 ते 2.5 चमचे पिठी साखर भरपूर होते याला गोडव्यासाठी. पिठी साखर घातल्यानंतर हे व्यवस्थित एकत्र करायचं आहे. इथे पिठी साखरच वापरायची आहे. जाड साखर वापरल्यामुळे हे मिश्रण खूप पातळ होतं. त्यामुळे पिठी साखरच वापरायची आहे. आता हे पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे. आपण ही सगळी प्रोसेस इथे मंद आचेवर करतो आहे. आता मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे. म्हणजे मध्यम आचेवर आत्ता मी हे मिश्रण परतून घेते आहे. हे छान असं परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनटांमध्ये हे व्यवस्थित परतलं जातं आणि त्याचा एक गोळा बनायला सुरुवात होते दाटसर. अशा प्रकारे हे 2 मिनटं लागलेले आहेत फक्त. असा दाटसर असा गोळा तयार झालेला आहे. आता मी हे मिश्रण काढून घेतलेलं आहे. हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये पिस्त्याचे काप घालून घेते मी आणि त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. आता हे व्यवस्थित एकत्र करून घेते. हे छान असं एकत्र करून घेतल्यानंतर अशा प्रकारे दिसतं आहे. इथे मी मोदकाचा मोल्ड घेतलेला आहे, मोदकाचा साचा. याला मी तूप लावून घेतलेलं आहे थोडंसं. आता याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते भरून घेते आहे. एका बाजूला मिश्रण भरून घ्यायचं आहे आपल्याला. हे मिश्रण
व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. हे हाताला चिटकत नाही फारसं. वाटलंच तर थोडंसं तुपाचा हात, आपला हात तुपाचा करून घ्यायचा आहे. थोडंसं तूप लावायचं आहे आपल्या हाताला. आता दुसऱ्या बाजूने मी पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या अशा लावून घेते आहे आणि त्यानंतर मग हे जे मिश्रण केलेलं आहे आपण मोदकाचं, ते इकडे सुद्धा भरून घेणार आहे. हे ऑप्शनल आहे. हे दिसायला छान दिसतं, पण तुम्हाला जर नसेल अवेलेबल या सगळ्या गोष्टी, तर नाही लावलं हे तरीसुद्धा चालणार आहे. अशा प्रकारे मी लावून घेते आहे. आता आपण हे मिश्रण या बाजूला सुद्धा भरून घेणार आहोत. हे आता व्यवस्थित भरून झालेलं आहे साच्यामध्ये मिश्रण. अशा प्रकारे आता आपल्याला साचा बंद करायचा आहे आणि पुन्हा एकदा असं प्रेस करायचं आहे बोटाने, जेणेकरून एकसारखा असा आकार येईल. हे अशा प्रकारे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. जर त्याला जागा असेल रिकामी तर तिथे अशा प्रकारे हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि तो मोदक पूर्ण करायचा आहे. आता आपण याला उघडूया या साच्याला. वाह, असे छान असे सुबक आकाराचे, सुंदर आकाराचे मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की बनवा घरी बाप्पाच्या प्रसादासाठी. झटपट बनणारे मोदक तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा. 100 ग्रॅम पनीरपासून साधारण 13 ते 14 छोट्या साईजचे मोदक तयार होतात. संपूर्ण रेसिपीमध्ये प्रमाणाचं फक्त प्रमाण व्यवस्थित घ्यायला पाहिजे. प्रमाण अचूक असेल तर आपली रेसिपी चुकणार नाही आणि परफेक्ट बनणार आहे. थँक्यू.